प्रत्येक जण आयुष्यभर सुखाच्या शोधात धावत असतो, तरीही त्याचे समाधान होत नाही. का बरं हो? कारण आपण स्वधर्म विसरलो आहोत. आजच्या ओवीत माऊली आपल्याला खूप गूढ असं गुपित सांगतात. अहो, आपण जर स्वधर्माचं पालन केलं तर आयुष्य हेच कामधेनू बनतं. चला तर मग आजच्या ओवीला सुरुवात करूया. देखा स्वधर्मा ते भजाल, तरी कामधेनू हा होईल. मग प्रजा होन संडील, तुम ते कदा. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी निवडलेली ओवी ग्रंथराज ज्ञानेश्वरीच्या 3ऱ्या अध्यायातील असून 94 क्रमांकाची ही ओवी आहे. ह्या ओवीच्या माध्यमातून माऊली आपल्याला खूप गूढ असं गुह्य ज्ञान इथे देताना दिसतात. अहो, ज्ञानेश्वरी ही ज्ञानाची देवता आहे. या ठिकाणी एवढं ओतप्रोत ज्ञान, एवढं ओतप्रोत अध्यात्म भरलेलं आहे ना, ते फक्त जाणून घेणारा पाहिजे. नाहीतर आजकाल काय चाललेलं आहे, लोक त्याच्या गूढार्थापर्यंत जातच नाहीत, लक्षार्थापर्यंत जातच नाहीत. वरवरचा अर्थ पाहतात आणि त्यातच ते लोक समाधान मानतात. स्वधर्म म्हणजे आपण मागच्या 2 भागामध्ये बघितलेला आहे. तरी परत एकदा सांगतो बाबांनो, जीवाचा एकच स्वधर्म आहे, ते म्हणजे आत्मदेवाची सेवा करणे, ते म्हणजे आत्मचिंतन करणे, ते म्हणजे आत्मानुभवापर्यंत पोहोचणे. त्याचं नाव स्वधर्म. आणि एकदा का त्या स्वधर्माचं चिंतन प्रत्येक श्वासासोबत लक्षपूर्वक आपण केलं तर जीवनामध्ये माऊली सांगतात तुम्हाला दुसरं काहीच करायची गरज पडणार नाही. माऊली काय सांगतात आजच्या ओवीमध्ये? देखा स्वधर्मात ते भजाल. म्हणतात, अहो पहा, जर तुम्ही स्वधर्माला भजाल म्हणजे स्वधर्माची तुम्ही सेवा कराल, स्वधर्माचं आचरण कराल, स्वधर्मावरती तुम्ही रूढ व्हाल, तर काय होईल? हा स्वधर्मच तुमच्यासाठी कामधेनू म्हणून काम करायला लागेल. कामधेनूची लक्षणं तुम्हाला सगळ्यांना माहितीच बाबांनो. कामधेनू म्हणजे अशी काही गाय आहे, अशी काही वस्तू आहे जी तुम्ही इच्छा कराल, ती इच्छा त्या क्षणाला पूर्ण होते. म्हणून माऊली सांगतात, तुम्हाला सुख पाहिजे ना, तुम्हाला यश पाहिजे ना, तुम्हाला कीर्ती पाहिजे ना, तुम्हाला आनंद पाहिजे ना, तुम्हाला शांती पाहिजे ना, तुम्हाला समाधान पाहिजे ना, तर तुम्ही फक्त स्वधर्माची पूजा करा, आत्मदेवाची पूजा करा, आत्मदेवाचं भजन करा. जीवनामध्ये ह्या सगळ्या गोष्टी अगदी सहज मिळतील. अहो, ह्या गोष्टी तर मिळतीलच मिळतील. माऊली याच्या पलीकडे जाऊन सांगतात, या स्वधर्मा पूजिता देवता गणा समजता, योग क्षेमू निश्चिता करीती तुमचा. अहो, या स्वधर्माची जेव्हा तुम्ही पूजा कराल ना, जेवढे म्हणून काय देवगण आहेत ते समस्त देवगण तुमच्या चरणाजवळ उपस्थित होतील आणि तुमचं योगक्षेम विचारतील. म्हणजे काय पाहिजे हो तुम्ही सांगा मला, आम्ही तुम्हाला द्यायला तयार आहोत. किंवा तुम्ही देवांते भजाल, देव तुम्हा तुष्टतील, ऐशी परस्परे घडेल पित्तीजेत. जेव्हा तुम्ही चिंतन कराल तर देव तुमच्याकडे येऊन तुम्हाला काय पाहिजे म्हणून विचारेल, तुमच्याबद्दल त्याच्या मनामध्ये प्रीती निर्माण होईल. तेच तुम्ही जे करू म्हणाल, आपैसे सिद्धी जाईल, वांछितही पुरेल मानसीचे. अहो, सर्व देवता संतुष्ट होऊन तुमचे मनोरथ पूर्ण करतील. मनोरथ म्हणजे तुम्हाला काही मागायची आवश्यकता नाहीये. तुमच्या मनामध्ये काय चाललंय ते सर्व देवता जाणून घेऊन तुम्ही मनामध्ये एखादी गोष्ट आणली, त्या क्षणाला ती तुम्हाला मिळते. त्याला म्हणायचं मनोरथ पूर्ण करणे. अहो, कल्पना केलेली गोष्टी हजर, त्याचं नाव आहे रिद्धिसिद्धी. आणि या रिद्धिसिद्धी फक्त आणि फक्त ह्या आत्मदेवाचं चिंतन केल्यामुळे मिळते. अहो, प्रत्येकाला असं वाटतं की आपल्याला काहीतरी वेगळं मिळावं, काहीतरी लवकर मिळावं, पण त्याच्यासाठी आपण जे पाहिजे ते करत नाही. शेतकरी मेहनत न करता त्याला धान्याची रास मोठी कशी मिळेल सांगा?
विद्यार्थी अभ्यास न करता परीक्षेत यश कसं मिळेल सांगा. अगदी त्याच पद्धतीने जर जीवानी भक्ती नाही केली, जीवानी स्वधर्माचं पालन नाही केलं, तर त्याच्या आयुष्यामध्ये त्याला पाहिजे असलेला आनंद, पाहिजे असलेलं सुख त्याची प्राप्ती होणार नाही. म्हणून माऊली सांगतात, तुम्हाला जर तुमच्या मनातले सगळे वांछित इच्छा पूर्ण करून घ्यायचं असेल तर तुम्ही एकच करा, फक्त स्वधर्माची पूजा करा, स्वधर्माचं पालन करा. स्वधर्माचं तुम्ही पालन कराल, अहो तुम्ही जे मुखातून बोलाल ते तुम्हाला प्राप्त होईल. वाचा सिद्धी पावाल, अज्ञापक होवाल, म्हणजे तुमते मागतील महारुद्धी. अहो तुमच्या वाचेमधून बाहेर पडलेला प्रत्येक शब्द तो खरा होऊ लागेल, अशा पद्धतीचा भाव माऊली हा ओवीच्या माध्यमातून आपल्याला व्यक्त करताना सांगतात. तर मला सांगा, आपल्याला आपल्या स्वधर्माचं पालन करण्यासाठी नक्की काय अडचण आहे? काहीच नाही. मनामध्ये निश्चय केला पाहिजे की आजपासून मी रोज नामचिंतन करेन, मी रोज आत्मचिंतन करेन, मी ह्या आत्मदेवाचं भजन करेन. ह्या ओवीचं खरं पाहता चिंतन खूप सखोल देता येईल, पण आपल्या व्हिडिओच्या लांबीला काही मर्यादा आहे. मी कोणताही व्हिडिओ 7 ते 8 मिनिटामध्ये एका ओवीचे चिंतन देत असतो. अगदी त्या पद्धतीनं आजच्या ओवीचं चिंतन इथे संपलं. परंतु जाता जाता सांगेन, जर जीवनामध्ये आपल्याला यशस्वी व्हायचं असेल, आनंदी व्हायचं असेल, सुखी व्हायचं असेल, समाधानी व्हायचं असेल, जीवनामध्ये शांतता पाहिजे असेल, तर सर्वप्रथम आत्मारामाची ओळख करून घ्या. ज्या दिवशी ह्या आत्मारामाची ओळख होईल आणि त्या आत्मानुभवापर्यंत तुम्ही पोहोचाल, त्या दिवशी तुम्ही खऱ्या स्वधर्माला भजाल. आणि त्या खऱ्या स्वधर्माची ज्या दिवशी तुम्ही अंतःकरणातून भक्ती कराल, त्या दिवशी तुम्हाला सगळ्या गोष्टी ऑटोमॅटिक प्राप्त झालेल्या असतील. असं मी नाही, तर ज्ञानाची देवता असणारी ज्ञानराज माऊली आपल्याला सांगते की जर तुम्ही स्वधर्माला भजाल तर हा स्वधर्म तुमच्यासाठी कामधेनू होऊन येईल, तुमची मनोवांछित सर्व इच्छा पूर्ण करील. एवढंच नाही तर प्रजा हो, म्हणजे लोक हो, ही कामधेनू तुम्हाला कधीच सोडणार नाही, अशा पद्धतीचा भाव माऊली ह्या ओवीच्या माध्यमातून आपल्याला सांगतात. देखा स्वधर्मात ते भजाल तरी कामधेनू हा होईल, मग प्रजा हो नसंडील तुमते कदा. ह्या ओवीचे चिंतन इथे संपलं. आपल्या सर्वांना कल्पना आहे की आपल्याला सबस्क्रायबरचं थोडंसं टार्गेट कंप्लीट करायचं आहे. म्हणून आपल्याला मी विनंती करू इच्छितो, व्हिडिओ आवडला असेल तर आत्ताच्या आत्ता चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून असे दुर्मिळ व्हिडिओ आणि सद्गुरूच्या मुखातले शब्द ऐकायला आपल्याला मिळतील, असे व्हिडिओ आपल्याकडून मिस झाले नाही पाहिजे. म्हणून चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ इतर ग्रुपला शेअर करा, ही आपल्याला विनंती. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी.